आणि संध्याकाळचं युद्ध संपल्यानंतर मल्लासुराने तात्काळ एक बैठक बोलवली. उद्या कसं होणार याचं नियोजन करण्यासाठी त्याची बैठक बोलवली. ही बैठक बसलेली आमच्या नारद महर्षींनी पाहिली आणि इकडे देव आनंदामध्ये नाचत होते. तिथं गेले नारायण नारायण. देवाने नारद महर्षींना आल्याला पाहिल्यानंतर विचारलं, देवरसी काय बातमी घेऊन आला? उद्याची व्यूहरचना करण्यामध्ये मल्लासूर त्या ठिकाणी नियोजन करतोय आणि तुम्ही इकडे आनंदात नसताय. आपलं पण नियोजन झालं पाहिजे. खंडेरायांनी सांगितलं उद्या देखील आम्ही स्वतः मोहिमेवर असणार, त्यामुळे उद्या फारसं नियोजन करावं लागणार आहे असं अजिबात नाही. मल्लासूर दैत्य आपल्या भावाचा सूड घेण्यासाठी मल्लासूर दैत्य रणांगणामध्ये येत आहे. मल्लासूर दैत्य मल्लासूर दैत्य येत आहे. तुम्ही फार दयाळू आहात, कृपाळू आहात, भोळे दैवत आहात. मी तुमच्या हातून मरतोय याचं मला दुःख वाटत नाही, मला आनंदच वाटतोय. पण हे खंडेराय, मला तुम्ही शरणागती द्या. मल्लासूर दैत्य खंडेरायांची स्तुती करल्यानंतर खंडेरायांना त्याच्याविषयी करुणा निर्माण झाली. हे मल्लासुरा, सांग तुला काय वरदान हवंय ते. त्यावेळेला मल्लासूर बोलू लागला, हे देवादे देव खंडेराय, मला तुमच्या हातून मरण येत आहे. एखाद्या अर्थाने माझं भाग्य आहे. तुमच्या हातून मृत्यू आल्यानंतर मला हमखास त्या ठिकाणी मोक्षाला गती मिळणार आहे. पण जाता जाता मला एक तुम्ही वरदान द्यावं. देवाने सांगितलं, सांग तुला कसलं वरदान हवं. तुम्ही मला युद्धामध्ये हरवलेला आहे आणि ज्याला तुम्ही युद्धात हरवलंय, ज्याचं युद्धामध्ये हरण केलंय, माझं नाव जोडून त्याच्या पुढे हार हा शब्द लावून घ्या. असं मला जर तुम्ही वरदान दिलं, तुमच्या नावाचा त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला जय जयकार होईल त्यावेळेला माझ्याही नावाचा जय जयकार होऊ द्या, एवढं वरदान मला द्या. आणि म्हणून आतापर्यंत देवाला मार्तंड अवतार असं म्हणत होते, पण मल्लासुराने वरदान मागितल्यामुळं त्यांचं नाव मल्हारी मार्तंड असं झालं. कारण मल्लाला हरवलं आणि मल्लाला जो हरवतो तो मार्तंड, असा मल्हारी मार्तंड. आणि म्हणून मल्हारी मार्तंड हे नाव दैत्याच्या वरदानासाठी देवाने हे नाव धारण केलं. आणि त्या दिवसापासून खंडेरायाला मल्हारी मार्तंड म्हणून देखील त्या ठिकाणी ओळखलं जाऊ लागलं. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला